युजर डिफायनेबल रिपोर्ट्स. ॲक्मे इन्साइटमध्ये पुढील 3 प्रकारचे युजर डिफायनेबल रिपोर्ट आहेत. 1. युजर डिफायनेबल रजिस्टर. यामधून डॉक्युमेंट वाईज वेगवेगळे रिपोर्ट्स पाहता येतात, जसे की सेल्स रजिस्टर, परचेस रजिस्टर इत्यादी. 2. आयटम वाईज युजर डिफायनेबल रिपोर्ट्स. यामधून आयटम वाईज वेगवेगळे रिपोर्ट्स पाहता येतात, जसे की क्लोजिंग स्टॉक रिपोर्ट, आयटम वाईज सेल्स रिपोर्ट, स्टॉक स्टेटमेंट इत्यादी. 3. कस्टमर वाईज युजर डिफायनेबल रिपोर्ट. यामधून कस्टमर वाईज वेगवेगळे रिपोर्ट्स पाहता येतात, जसे की कस्टमर वाईज सेल्स रिपोर्ट, रूट वाईज कस्टमर वाईज सेल्स रिपोर्ट इत्यादी. या तिन्ही प्रकारातील रिपोर्ट्समध्ये तुम्ही तुमच्या गरजेनुसार हवे ते बदल करू शकता. प्रथम आपण कोणत्याही प्रकारातील युजर डिफायनेबल रिपोर्ट कसा ओपन करायचा ते पाहूया. रिपोर्ट ओपन करण्यासाठी रिपोर्ट सिलेक्ट करून प्रिंट रिपोर्ट या बटनला क्लिक करा. डेट रेंज टाईप करून ओके बटनाला क्लिक करा. सिलेक्ट प्रिंटर प्रॉपर्टीज या विंडोमध्ये रिपोर्टमधील कॉलमनुसार पोर्ट्रेट किंवा लँडस्केप हा पर्याय सिलेक्ट करा. हवा तो प्रिंटर सिलेक्ट करा. यानंतर पेपर साईज सिलेक्ट करून ओके बटन क्लिक करा. रिपोर्ट प्रिव्ह्यू विंडो ओपन होईल. यामध्ये प्रिंट बटनला क्लिक करून रिपोर्टची प्रिंट काढता येते. सेव्ह टू एक्सेल या बटनला क्लिक करून रिपोर्ट एक्सेलला ट्रान्सफर करता येतो. सेव्ह टू टेक्स्ट या बटनला क्लिक करून रिपोर्ट डॉट मॅट्रिक्स प्रिंटरवर प्रिंट करता येतो. सेव्ह ॲज PDF या बटनवर क्लिक करून रिपोर्ट PDF फॉर्मॅटमध्ये सेव्ह करता येतो. शो ब्राउज या बटनला क्लिक करून ब्राउज विंडोमधून रिपोर्ट पाहता येतो. रिपोर्ट ओपन असतानाच त्यामध्ये फाइंड, सॉर्ट किंवा फिल्टर करायचा असल्यास तर तो या विंडोमधून करता येतो. अशा प्रकारे तुम्ही युजर डिफायनेबल रिपोर्ट्स हे वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये पाहू शकता. आता आपण तिन्ही प्रकारातील काही नेहमी लागणारे रिपोर्ट्स आणि जे ॲक्मे इन्साइटने अगोदरपासून तयार करून ठेवले आहेत असे रिपोर्ट पाहूया. यामध्ये फक्त रिपोर्टचा पाथ आणि रिपोर्टचा प्रिव्ह्यू दाखवला आहे, परंतु रिपोर्ट ओपन करताना तुम्ही हव्या त्या डेट रेंजचा रिपोर्ट ओपन करू शकता. त्याचबरोबर रिपोर्टला वेगवेगळे फिल्टर्स जसे आयटम, मॅन्युफॅक्चरर, कस्टमर इत्यादीचे फिल्टर देखील लावू शकता. युजर डिफायनेबल रिपोर्ट्स. सेल्स रजिस्टर. यामधून सिलेक्ट केलेल्या डेट रेंजमधील सर्व सेल्स बिल पाहता येतात. सेल्स रजिस्टर कॅश और क्रेडिट. यामधून बिल वाईज कॅश अमाऊंट, क्रेडिट अमाऊंट आणि क्रेडिट कार्ड अमाऊंट वेगवेगळी पाहता येते. त्याचबरोबर सर्व मेमोची मिळून टोटल अमाऊंट देखील पाहता येते. सेल्स रजिस्टर कस्टमर वाईज. यामधून फक्त विशिष्ट कस्टमरची सेल्स बिले पाहता येतात. कस्टमर प्रमाणेच तुम्हाला इतर फिल्टर देखील लावता येतात, जसे की प्रॉडक्ट ग्रुप, रूट, मेमो टाईप, मॅन्युफॅक्चरर, सेल्समन इत्यादी. सेल्स समरी रिपोर्ट डेली. यामधून प्रत्येक दिवसाची मेमो टाईपनुसार टोटल अमाऊंट पाहता येते. त्याचबरोबर त्या दिवसाचा स्टार्टिंग बिल नंबर आणि एंडिंग बिल नंबर देखील पाहता येतो. सेल्स समरी रिपोर्ट मंथली. यामधून प्रत्येक महिन्याची टोटल सेल्स अमाऊंट पाहता येते. स्कीम रिपोर्ट सेल्स. यामधून कस्टमरला दिलेली स्कीम ही बिल वाईज पाहता येते. त्याचबरोबर आयटम वाईज डिस्काउंट देखील पाहता येतो. अशा प्रकारे युजर डिफायनेबल रिपोर्टमधून सेल्स रिपोर्ट प्रमाणेच परचेस रजिस्टर, सेल्स रिटर्न रजिस्टर, कॅश रजिस्टर यासारखे रिपोर्ट्स देखील पाहता येतात. आयटम वाईज युजर डिफायनेबल रिपोर्ट. क्लोजिंग स्टॉक रिपोर्ट लोकेशन वाईज. यामधून प्रॉडक्टचा प्रत्येक लोकेशनचा क्लोजिंग स्टॉक वेगवेगळा दिसतो. त्याचबरोबर सर्व लोकेशनचा मिळून टोटल क्लोजिंग स्टॉक देखील दिसतो. कंपनी वाईज सेल्स रिपोर्ट. यामधून मॅन्युफॅक्चरर वाईज प्रॉडक्टची सेल्स क्वांटिटी आणि सेल्स अमाऊंट पाहता येते. कस्टमर वाईज कंपनी वाईज सेल्स रिपोर्ट.
यामधून विशिष्ट कस्टमरचा कंपनी वाईज सेल्स रिपोर्ट पाहता येतो. फ्री क्वांटिटी रजिस्टर. यामधून कंपनी वाईज प्रत्येक प्रॉडक्टची ओपनिंग फ्री क्वांटिटी, परचेस केलेली फ्री क्वांटिटी, सेल्स फ्री क्वांटिटी आणि क्लोजिंग फ्री क्वांटिटी पाहता येते. लोडिंग शीट. लोडिंग शीट रिपोर्ट ओपन करताना सिरीज वाईज सेल्स बिल ही विंडो ओपन होईल. यामध्ये सेल्स बिलची सिरीज, स्टार्टिंग बिल नंबर आणि एंडिंग बिल नंबर टाईप करून ओके बटन क्लिक करा. आता संबंधित रेंजमधील सर्व बिल नंबर सिरीज वाईज सेल्स बिल या विंडोमध्ये दिसतील. यामधून नको असणारे बिल काढून टाकता येते. त्याचबरोबर हवे ते बिल ॲड करता येते. ओके बटनला क्लिक केल्यानंतर रिपोर्ट प्रिव्ह्यू विंडो ओपन होईल. यामध्ये रॅक नंबरनुसार प्रॉडक्टचे नाव आणि विक्री केलेली बॅच दिसेल. त्याचबरोबर प्रॉडक्टचे युनिट, बॅचची एक्सपायरी डेट, MRP आणि सेल्स बिल क्वांटिटी हे कॉलम दिसतील. सेल्स बिल क्वांटिटी या कॉलममध्ये संबंधित प्रॉडक्टची विक्री एकापेक्षा जास्त बिलामधून केली असेल तर सर्व बिलांची मिळून टोटल क्वांटिटी यामध्ये दिसते. लोडिंग शीट हा रिपोर्ट तुम्हाला तुमच्या गरजेनुसार बिल नंबर वाईज, डेट वाईज, रूट वाईज ओपन करता येतो. न्यू लॉन्च्ड प्रॉडक्ट्स. यामधून मॅन्युफॅक्चरर वाईज विशिष्ट डेट रेंजमधील नवीन लॉन्च झालेले प्रॉडक्ट्स पाहता येतात. याचा उपयोग बाजारपेठेत नव्याने उपलब्ध झालेले प्रॉडक्ट्स सांगण्यासाठी होतो. प्राइस लिस्ट. यामधून कंपनी वाईज प्रॉडक्टची प्राइस लिस्ट पाहता येते. प्रॉडक्ट लिस्ट कंपनी वाईज. यामधून कंपनी वाईज सर्व प्रॉडक्टची लिस्ट पाहता येते. प्रॉडक्ट वाईज सेल्स अँड स्कीम रिपोर्ट्स. यामधून मॅन्युफॅक्चरर वाईज प्रॉडक्टची टोटल सेल्स क्वांटिटी, टोटल सेल्स फ्री क्वांटिटी, आयटम डिस्काउंट अमाउंट आणि आयटम स्कीम अमाउंट दिसते. स्टॉक स्टेटमेंट कंपनी वाईज. यामधून कंपनी वाईज प्रॉडक्टची ओपनिंग क्वांटिटी, ओपनिंग व्हॅल्यू, परचेस क्वांटिटी, परचेस व्हॅल्यू, सेल्स क्वांटिटी, सेल्स व्हॅल्यू, क्लोजिंग क्वांटिटी आणि क्लोजिंग व्हॅल्यू पाहता येते. स्टॉक स्टेटमेंट कंपनी वाईज समरी. यामधून प्रत्येक मॅन्युफॅक्चररची आयटम वाईज डिटेल्स दिसण्याऐवजी मॅन्युफॅक्चरर समरी दिसते. व्हॅल्युएशन रिपोर्ट. यामधून प्रॉडक्टची क्लोजिंग क्वांटिटी, क्लोजिंग स्टॉकची परचेस रेटनुसार व्हॅल्यू आणि सेल्स रेटनुसार क्लोजिंग व्हॅल्यू पाहता येते. कस्टमर वाईज युजर डिफायनेबल रिपोर्ट. कस्टमर बॅलन्स लिस्ट विथ फोन नंबर. यामधून रूट वाईज कस्टमरचा आउटस्टँडिंग बॅलन्स पाहता येतो. कंपनी वाईज कस्टमर वाईज सेल्स रिपोर्ट. यामधून कस्टमरने विशिष्ट मॅन्युफॅक्चररचे कोणकोणते प्रॉडक्ट खरेदी केले आहेत ते पाहता येते. त्याचबरोबर विशिष्ट मॅन्युफॅक्चररची कस्टमर वाईज, प्रॉडक्ट वाईज सेल्स क्वांटिटी आणि सेल्स व्हॅल्यू दिसते. कंपनी वाईज कस्टमर वाईज स्कीम रिपोर्ट. यामधून विशिष्ट मॅन्युफॅक्चररची कस्टमर वाईज, प्रॉडक्ट वाईज सेल्स क्वांटिटी, सेल्स फ्री क्वांटिटी पाहता येते. कस्टमर लिस्ट विथ फोन नंबर. यामधून सर्व कस्टमर्स पाहता येतात. त्याचबरोबर कस्टमरची सर्व माहिती जसे की फोन नंबर, मोबाईल नंबर, ॲड्रेस, सिटी, ईमेल ID, व्हॅट टीन नंबर इत्यादी पाहता येते. रूट वाईज कस्टमर वाईज सेल्स रिपोर्ट. यामधून विशिष्ट रूटमधील कस्टमरचा सेल्स रिपोर्ट पाहता येतो. सेल्स रिटर्न ॲनालिसिस. कस्टमरला किती रुपयांचा माल विकला त्यापैकी त्याने किती रुपयांचा माल परत पाठवला याचे ॲनालिसिस यामधून करता येते. सेल्समन वाईज सेल्स रिपोर्ट. यामधून प्रत्येक सेल्समनची सेल्स व्हॅल्यू पाहता येते.